एवढी मोठी लिस्ट? चांगलीच 41 कामं काढलीयस. अगं खांडेकरांच्या घरातली कामं आहेत आणि सगळी कामं इम्पॉर्टंट आहेत हं. हो हो हो, बरोबर आहे. खांडेकरांची मोठी सून आहेस ना तू, मग एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तर येणारच. बरोबर आहे. काय आहे, केर लादी, त्याच्यानंतर बेडशीट धुणे, सगळे बदलणे, ट्रॉलीज धुवायच्या आहेत, भांडी घासायची. पण सगळी भांडी घासायची काहीच गरज नाहीये, आपण भांडी रोज घासतो. त्याचं काय आहे ना, आपण सगळी भांडी रोज घासतो का? नाही ना, मग त्यावर धूळ बसते, मग ती क्लीन करायला नको. आणि ट्रॉलीज पण. हा बरोबर आहे, बरोबर आहे. एकदम चांगला विचार आहे हा. हा, मग आता एक काम करूयात. हे घे, ट्रॉलीज आणि भांडी घासायचं काम तू कर. केर लादी आणि बेडशीट धुवायचे आणि ते परत बदलून टाकायचे, हे सगळं काम तू कर, ठीक आहे? तोपर्यंत मी मागचा आवर सगळं घासून घेते आणि त्या दाराला पुन्हा कुलूप लावून येते. हा, एक्सक्यूज मी. मी आम्ही का म्हणजे? एक प्रॉब्लेम असा झालाय, आपल्या घरात ज्या काम करतात ना मेड. ताई, त्या नेमकी नाही आहेत आज. त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत. ही लिस्ट तू मागितली होतीस. हो. या घरातली मोठी सून तू आहेस. ही सगळी कामं करायची जबाबदारी पण तुझीच आहे. मग आम्ही का करायची ही कामं? एक्झॅक्टली. घरातली मोठी सून मी आहे, म्हणून मला माझं काम करावंच लागणार आहे. पण माझं काम हे आहे की तुम्हाला वाटून दिलेली कामं तुम्ही नीट करताय की नाही ते चेक करायचं. त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा निशी, पण आम्ही काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? तू मगाशी म्हणालीस ना होतील म्हणून कामं. घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी सगळ्यांनी मिळून घ्यायला हवी. आय एम नॉट डुईंग इट. मी पण हा नियम आहे आपल्या घरातला. नियम म्हणजे नियम. खांडेकरांच्या घरचा नियम आहे ना, विसरलात तुम्ही? आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर तुम्हाला जेवायला नाही मिळणार आज. सॉरी. व्हॉट? नाही म्हणजे तू तू आम्हाला लंच आणि डिनर नाही देणार आहेस? सकाळी ते घाणेरडं काहीतरी खायला दिलं तरी. नियम म्हणजे नियम. तुम्हाला सगळे नियम पाळायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही नियम नाही पाळले तर जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते.